नमस्कार मित्रांनो, डीएस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि हे जे काही सध्या उपोषण सुरू होत आहे ते सामूहिक आमरण उपोषण आहे। आणि आपण आता सध्या अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि काही माता महिलांशी आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत। काकू, काय सांगाल? दादांच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे, काय सरकारला सांगायचं तुम्हाला? आणि आज दिवस पहिला नाही, 7वं उपोषण आहे। 2-2.25 वर्ष झालं उपोषण चालू आहे तर आमचा लढा चालू आहे। विचार करा, तरी आम्हाला न्याय देत नाहीत। आता हे दादा म्हणले होते मागे खांदा बदलला, तसा खांदाच बदललाय नुसता। गेल्या वर्षी 26 जानेवारीला आम्ही मुंबईला होतो, आम्हाला शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, अंमलबजावणी करून देतो, ही करतो सगळं म्हणून फसवपशीचे काम करतात। आता देवेंद्र साहेब म्हणले होते की मी त्याच्यात नाही गेल्या वर्षी, आता या वर्षी त्यांच्याच हातात सत्ता आली ना। मग आमची एक हात जोडून तुम्हाला कळकळीची शेवटची विनंती की आम्हाला आमच्या दादाला उपोषण करून देऊ नका, आमचा लढा ही पूर्ण करा, दादाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करा आणि आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या। लवकर आम्हाला आरक्षण दिलं तर आता भरत्या चालू येतात, मग आमच्या लेकराला नोकऱ्या लागत्याला, आमच्या गोरगरीब लेकर सुखी होतेल। दादाजी लढतात ते आमच्या लेकरासाठीच लढतात ना सगळ्याच्या। आज ह्याच्यात पक्षाचा प्रश्न नाही, जातीभेदाचा प्रश्न नाही, आम्हाला बाकीचं काहीच नको, फक्त आम्हाला आमचं 50% आतलं आरक्षण आहे आमचं, ते आम्हाला द्या, म्हणजे आमचे लेकरच रांकीला लागतील। माझ्या लेकरानं MPSCच्या परीक्षेत 1 मार्कावून गेलं म्हणून माझ्या लेकरानं फाशी घेतली, तर मग आता ती वेळ राहिली का? मग आता मी तुमच्या हर्ष बंगल्यावर येणार आहे मी आता, कारण माझ्या लेकराला मला न्याय पाहिजे, मला नोकरी पाहिजे माझ्या लेकराला। मग त्याच्यामुळे आमचा दादा तर गोरगरिबाच्या लेकरासाठी लढत येत ना। मग 2 वर्ष व्हायला लागले ना आता याला आरक्षण लढा चालू आहे आमचा। त्याच्यात आज विचार करा, तुम्ही आम्हाला आरक्षणच देणार, 50% किती पुरावे पाहिजे? तर सगळे पुरावे तर तुम्हाला, सगळं संविधान तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सगळ्यांना घालून दिले। विचार करा, आज त्यांनी सुद्धा संविधान घातले आणि काय महाराष्ट्रात राहिले? विचार करा, क्रूर हत्या आमच्या व्हायला लागल्या, आज हत्या सुद्धा आमच्या क्रूर व्हायला लागल्या। त्या आरोपींना सुद्धा विचार करा, 2 महिने होत आले 9 तारखेला। आता या सगळ्या आरोपींना राज्याचे जे काही आणि जे काही सध्याचे बीड जिल्ह्याचे जे काही सध्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, याचबरोबर अजित पवार पक्षाचेच धनंजय मुंडे आहेत, तेच आरोपींना पाठीमागे घालत आहेत। काय वाटते तुम्हाला? अवघड सगळ्याला दिसायला लागलं ना, सगळ्या जगाला दिसायला लागलं। आणि ज्या वेळेस तुम्ही मंत्रीपद सगळं महाराष्ट्र ओरडत होता की मंत्रीपद वाटप करू नका, संतोष भैयाचा न्याय झाल्याशिवाय मंत्रीपद वाटप करू नका, तरी ते पण तुम्ही केलं। आमच्या मराठीची का किंमत नाही तुम्हाला ना? आमचे मरायला लागले तरी बी किंमत नाही ना। आज जगाला दिसायला लागलं ना, मास्टर माइंड पुढारी विचार करा, आमची कदर जर त्यांनी केली असती, आज माझ्या लेकराला 1 मार्कावून गेलं, माझं मराठीचं होतं म्हणून। आज मुंडे साहेब असते तर आम्हाला असं नसतं झालं, मुंडे साहेब जर असते ना तर आम्हाला आरक्षण बी मिळत होतं, न्याय देणार बी माणूस होता ते। पण आता हे राज्य तुमचं सगळं आणि तुम्हीच चालवायला लागलात। मग आज फडणवीस साहेबाला एक विनंती आमची की आम्हाला दादाला आता उपोषण करून देऊ नका, दादाची प्रकृती बरोबर नाही, दादाचं 7वं उपोषण आहे, 2 वर्षाचा दादाचा लढा आहे। आज बघा कोटीवर, आता हा 50,000 नाही कोटीवर मराठा आला इथं, विचार करा, पहिल्याच दिवशी पहिलं तुम्हाला सगळ्याला। आणि आणखीन मी तुमच्या मीडियाच्या बांधवा, तुमच्या मीडियामधून माझी एक आमच्या मावळ्यांना विनंती, माता भगिनींना विनंती, कान्या कोपऱ्यातून कुठून बी, खेड्यापाड्यातून कुठून बी तुम्ही ह्या आरक्षणाच्या लढ्याला सहभागी व्हा आणि उठा आणि जागा व्हा। शेवटचा लढाई, दादाला जास्त दिवस उपोषण करायची पाळी आणू नका, आम्हाला आरक्षणच पाहिजे। आम्ही 50%च्या आतले, आम्हाला 50%च्या आतलंच आमचे सगळे पुरावे सापडून आमचा आता फडणवीस साहेब तुम्हाला विनंती, आता ही पूर्ण तुम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत दादाच्या त्या सगळ्या पूर्ण सखे सोयरे जोडून मागण्या मान्य करा। आता ही शेवटचा आमचा लढाई शेवटचा आहे। आता सुद्धा आम्ही उपोषणाला बसायलाच आलेलो आहेत, मरायत आहे रे दादा, मला एवढ्या गोळ्या चालू आहेत बीपीच्या,
बीपी शुगर सगळे पण मला. आणि ह्याच्यात जर आता काही जर कुणाला झालं, आज इथं 60-70 वर्षाचे सुद्धा वयोवृद्ध लोक आलेले आहेत, त्यांना जर काही झालं तर ही सगळं सरकार जिम्मेदार राहील. याला विचार करायची गोष्ट आहे. आज कुठून लोक आले तर, विदर्भातून लोक आले तर, मुंबई पुण्याहून सगळे कुठून पण लोक आलेत. आज नांदेडहून लोक आलेत, काही बीड जिल्ह्यातून तर आलेतच. मी केस तालुक्यातून, राजेगाव दैठण्याहून, मेटे साहेबाची बहीण आहे दादा, तिथून पण आम्ही आज 20 महिला आलेलो आहेत. आज विचार करा, आता 100 महिला उद्या येणार आहेत आणखीन माझ्या. आज आम्ही उपोषणाला बसणार आहेत. आम्हाला जर काही झालं तर ह्याला सरकार जिम्मेदार राहील. आणि आमच्या जर दादाला आता जर काही जर झालं त्याला पूर्ण सरकार जिम्मेदार राहील. आम्हाला मराठ्याला चिरडीवर आणू नका. आता आपल्यासोबत अजून काही महिला आहेत. काकू काय सांगा, बोला 2 शब्द बोला. आम्ही आरक्षणासाठी आलो उपोषण करायला. उपोषणाला बसणार आहेत आम्ही. कुठून आलात? केजू, बीड जिल्हा. बीड जिल्हा. जे काही बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, काय वाटतं या घटनेवरून बीड जिल्ह्याचा बिहार झाला असं वाटतंय काय? झालाय. हा, हो, केलाय. या सगळ्या गुन्हेगारांना कोण पाठीशी घालते? आहेत ना ती दोन आम्ही नाव घेत नाही. हा, ते आहेत 2. त्यांच्या जीवावर ही त्यांचं चाललंय सगळे नाटक. काय वाटतं संतोष भैयांना न्याय मिळेल का? नाव मिळेल, न्याय मिळालाच पाहिजे. आणि जेवढी गुन्हेगार आहेत, मोठी असू बारकी असू कोणती असू, त्यांचे मोठे या मास्टर असू. संतोष भैयाच्या मावशी आहेत का तुम्ही? हा. काय वाटतं एकंदरीत ज्यावेळेस ती घटना घडली, काय वाटलं तुमच्या मनाला? काय वाटलं मनाला म्हणजे आम्ही रात जेवलेलं नव्हतं. अजून सुद्धा आम्हाला डोंगर आठवतोय. आमचं सोन्यासारखं लिकरू घालवले त्यांनी विनाकारण घालवले. ती जी पोलीस सुद्धा आहेत का, ती सुद्धा गुन्हेगार आहेत. त्यांनीच आमच्या बाळाला मारले. त्यांनीच लपविणारे पैसे पूर्ण त्यांना का नाही, फडणवीस साहेबांनी त्यांना सोडायचं नाही. आणि सोडलं तर त्यांचं काय खरं नाही. जेवढे लाख मराठी आहेत का, तेवढे आम्ही त्यांना आमच्या हातात द्या. आम्हाला काय करायचं ते आम्ही करून, आम्हाला कुणाला फाशी द्यायच्या ती द्या. आम्ही उद्या सुद्धा मरायला तयार आहे. आमच्या बाळाला मारले ना, तसं त्यांना सुद्धा सोडायचं नाही, सोडलं नाही पाहिजे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. एकंदरीत त्यांनी जर राजीनामा दिला तर तपास क्षेत्रांना व्यवस्थित चालेल का? हो, त्यांना राजीनामा दिलाच पाहिजे त्यांनी. हा, ती महाग लपतोय ती. हा, आम्ही नावं घ्यायला भेट नाहीत आम्ही. आणि नावं घेतली ती धमक्या देते. त्यांच्या धमक्याला सुद्धा आम्ही कुणी घाबरत नाही. आम्ही मरायला तयार आहेत. हो, आमची चांगली पोरं मारित ना. आणि आरक्षण आमच्या लेकराला पाहिजे. सगळ्याच्या गरीबाच्या सगळ्या लेकरांना आरक्षण पाहिजे. आमची लेकरं शिकून फिरायला लागले, ती विष्णी व्हायला लागले, ती त्यांना नोकऱ्या नाही त्या म्हणून त्यांना येड लागायला लागले. त्यांच्या पोरांना, आमच्या मराठीच्या सगळ्या पोरांना, सगळ्या महाराष्ट्रातल्या लेकरांना ती आमचीच लेकरं येते. त्यांना नोकऱ्या पाहिजेत, मुलींना नोकऱ्या पाहिजेत. त्यांना नोकऱ्या लागल्या. कुटुंब पण येणार आहे इथं बसायला. ती पण आमची बहीण पण येणार आहे इथं बसायला. तर या ठिकाणी आपण पाहिलं की जे काही संघर्ष मनोदादा जरांगे पाटलांनी उपोषणाचा आजचा पहिला दिवस त्या ठिकाणी सुरू केले. आणि सामूहिक उपोषण करण्यासाठी काही महिला पण आलेल्या आहेत. आता संतोष भैयाच्या मावशी पण आलेल्या आहेत. ह्या सुद्धा आमरण उपोषण दादांसोबत करणार आहेत. आणि मोठा आक्रोश सरकारच्या विरोधामध्ये यांनी छेडलेला आहे. या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करतोय की संपूर्ण अंतरवाली सराटी मधला आपण या ठिकाणी लाईव्ह दृश्य बघण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.